इयत्ता चौथी विषय गणित नवोदय शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक व्यावहारिक गणित, उपघटक नफा तोटा. प्रश्न पहिला. नफा बरोबर टिंबटिंब वजा खरेदी किंमत. 1. विक्री किंमत. 2. एकूण खरेदी किंमत. 3. इतर खर्च. 4. तोटा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे विक्री किंमत. प्रश्न दुसरा. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा टिंबटिंब. 1. इतर खर्च. 2. विक्री किंमत. 3. एकूण खरेदी किंमत. 4. नफा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे विक्री किंमत. प्रश्न तिसरा. एकूण खरेदी किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक टिंबटिंब. 1. विक्री किंमत. 2. इतर खर्च. 3. एकूण खरेदी किंमत. 4. तोटा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे इतर खर्च. प्रश्न चौथा. विक्री किंमत जास्त खरेदी किंमत कमी बरोबर टिंबटिंब. 1. तोटा. 2. नफा. 3. यापैकी नाही. 4. सर्व पर्याय बरोबर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे नफा. प्रश्न पाचवा. विक्री किंमत कमी खरेदी किंमत जास्त बरोबर टिंबटिंब. 1. तोटा. 2. नफा. 3. यापैकी नाही. 4. सर्व पर्याय बरोबर. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे तोटा. प्रश्न 6वा. जर खरेदी किंमत ₹85 आणि विक्री किंमत 105 आहे मग नफा किती आहे? 1. 15. 2. 20. 3. 25. 4. 30. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 20. प्रश्न 7वा. सुहासने खरेदी केलेल्या किमतीपेक्षा गाडी विकताना ₹2000 कमी मिळाले तर या व्यवहारात सुहासला टिंबटिंब झाला. 1. नफा. 2. तोटा. 3. फायदा. 4. यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे तोटा. प्रश्न 8वा. प्रणवने ₹5675 मध्ये एक जुनी मोटार बाईक खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीसाठी ₹453 खर्च केले. मग त्याने ₹7265 मध्ये विकली. त्याचा नफा किती? 1. 1173. 2. 1371. 3. 1137. 4. यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 1137. प्रश्न 9वा. ज्या किमतीला वस्तू खरेदी केली जाते तिला टिंबटिंब असे म्हणतात. 1. विक्री किंमत. 2. नफा. 3. तोटा. 4. खरेदी किंमत. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे खरेदी किंमत. प्रश्न 10वा. ज्या किमतीला वस्तू विकली जाते तिला टिंबटिंब असे म्हणतात. 1. खरेदी किंमत. 2. विक्री किंमत. 3. नफा. 4. तोटा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे विक्री किंमत.